दोस्तांनो नमस्कार, मी सुजित काळंगे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे पुस्तक नाका या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलमध्ये. दोस्तांनो, फार सुंदर असतं कविता सुचणं, कविता लिहिणं, कविता ऐकवणं आणि कवितेच्या जगामध्ये रमणं. परंतु ते सुंदर तेव्हा असतं जेव्हा ग्रामीण भागातील एखादा युवक कवितेच्या पाऊलवाटानं शहरांपर्यंत पोहोचतो आणि मग गावपण आणि शहर या दोन्हीच्या मध्यभागी उभं राहून आपलं असणं रेखाटण्याचं काम करतो. जो कवी अनेक युवकांपर्यंत पोहोचतो आणि म्हणतो, आता झुंजण्यासाठी तयार हो, आता लढण्यासाठी तयार हो. त्या कवीशी गप्पा मारणं हा माझ्यासाठी प्रचंड महत्त्वाचा आणि मोठा आनंद आहे. असा एक कवी आज माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत आहेत श्रीकांत बेडशिंगे. या ठिकाणी आज आपल्या पुस्तक नाक्याच्या या कट्ट्यावरती आपल्यासोबत श्रीकांत दादा आहेत. श्रीकांत दादा, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं या पुस्तक नाक्याच्या या नाक्यावरती या सगळ्या ट्रॅफिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि खूप धन्यवाद. एक गोष्ट आहे, म्हणजे तुमच्याकडे बघितलं की कवितेचा भाव तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. नेमका काय भाव आहे तुमच्या चेहऱ्यावरचा किंवा तुमच्या कवितेचा? खरं तर मी ग्रामीण भागातून आलेला कवी, मातीत खेळलेला रांगडा पैलवान. आणि ह्या पैलवानकी करत असताना आणि कुस्ती खेळत असताना ह्या शब्दांचा मला नाद लागलेला आहे. आणि तो शब्दांचा नाद मी माझ्या 4 ओळीमध्ये असं लिहिला की सृजनाचे बीज मी, नवा माझा श्वास आहे. सृजनाचे बीज मी, नवा माझा श्वास आहे. मातीत रुजली माझी मुळं, मला आभाळाचा ध्यास आहे. मातीत रुजली माझी मुळं, मला आभाळाचा ध्यास आहे. ही मातीतली बीजे आहेत, ही सृजनाची मुळं आहेत. आणि तुम्ही असा उल्लेख केला की पैलवान आहे. मग रांगड्या मातीत खेळता खेळता या सगळ्याकडे वळणं एक गोष्ट असते की कवीचं बालपण ही एक वेगळी गोष्ट असते. आणि कवितेच्या होण्याच्या आधीचं त्या कवीचं बालपण ही सुद्धा फार महत्वाची गोष्ट असते. तुमचं बालपण नेमकं कसं होतं? एका कवीचं बालपण नेमकं कसं होतं? माझं बालपण पंचगंगा नदीच्या, म्हणजे पंचगंगा नदीच्या, भोगावती नदी, कासारी नदी ह्या नद्यांच्या काठावर वसलेल्या वरणगे पाडळी आणि त्या परिसरामध्ये माझं बालपण गेलेलं आहे. त्या बालपणामध्ये कुस्ती करत असतानाच, रानांमध्ये फिरत असतानाच मला आमच्या गावातल्या एका ज्ञानमाऊली वाचनालयाचा उल्लेख करावा वाटतो इथं. की त्या ज्ञानमाऊली वाचनालयामध्ये मी रोज सायंकाळी 7 वाजता जायचो आणि 7 ते 10 पर्यंत मी त्या पुस्तकांमध्ये रमलेलो असायचो. आणि त्या पुस्तकांनी कुठली पुस्तकं वाचायची ती त्यावेळी जरी समजत नसलं तरी ती छोटी पुस्तकं वाचत असायचो. आणि ती वाचत असतानाच त्या वाचनालयात येणारी मासिकं असतील, वर्तमानपत्र असतील, ती वाचत माझ्यावरती त्या कविता, आठवड्याच्या पुरवण्यामध्ये येणारे ज्या काही कविता असतील त्या कविता वाचत मला त्या कवितांचा, शब्दांचा लळा लागला. त्याचबरोबर मला अजून एक अशी गोष्ट सांगायची आहे की कासारी नदीच्या काठावरती आमच्या जनावरांचे तिथं एक गोठा आहे. त्या गोठ्याच्या शेजारी त्या गवतामध्ये आमची जनावरं सोडलेली असायची. आणि त्या जनावरांच्या पाठीमागे मी फिरत असायचो. शाळेचा अभ्यास असेल किंवा इतर काही पुस्तक वाचायचं असेल तर ती मी त्या जनावरांच्या पाठीमागनं फिरत असताना वाचायचो. मग असं व्हायचं की तिथं एक महिनाभर शेजारच्या त्या पंचगंगेच्या संगमावरच्या एका मंदिरामध्ये महिनाभरासाठी यात्रा भरते. त्या यात्रेमध्ये येणारे जे पर्यटक असतील किंवा भाविक असतील, ते भाविक स्वतःसोबत येताना वर्तमानपत्र घेऊन यायचे. आणि ते वर्तमानपत्र घेऊन यायचे आणि त्यांचा तो भोजनाचा कार्यक्रम संपला की ते वर्तमानपत्र तिथंच अस्ताव्यस्त फेकून द्यायचे. मग ते मी रोज त्या जनावरांच्या मागे फिरत असताना ज्या रानामध्ये जायचो, ज्या रानामध्ये आज गेलो तर तिथं जेवढी वर्तमानपत्र मिळतील सापडतील मला वेगवेगळ्या प्रकारची, मग ती अगदी स्थानिक पासून ते अगदी इतर जिल्ह्यातली किंवा जी कधीच मी बघितली नव्हती अशी सुद्धा असायची. ती मी गोळा करून त्या रानातल्या त्या एका झाडाच्या एका फांदीमध्ये मी ठेवायचो. आणि ज्या दिवशी त्या रानामध्ये जनावरं जातील त्या दिवशी ती मी वर्तमानपत्र काढायचो आणि पहिल्या शब्दापासून अगदी शेवटच्या शब्दापर्यंत वाचायचो. आणि ते वाचत असताना मला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पुरवण्या सापडल्या. त्या पुरवण्यामध्ये कवितांचा एक सेक्शन असायचा. कवितांच्या विभागामध्ये जाऊन मी स्पेशली कविता वाचायचो आणि ते शब्द मला आवडायला लागले. असं ह्या सगळ्या प्रवासातनं मी त्या मग कविता आणि मग ती वाचन ह्याच्याकडे वळत गेलो. आणि मग हे करत असतानाच मग अजून ज्यावेळी समजायला लागलं की वाचायचं नेमकं काय असं समजायला लागलं, त्यावेळी मग मी असं लिहायचा, म्हणजे मी मातीतलाच असल्यामुळे कविता आणि कुस्ती यांची सांगड घालण्याचा मग आपोआप मनातूनच तो प्रयत्न आला. आणि मग ती माझ्याकडनं एक कविता तयार झाली. त्यात मग मी माझ्याबद्दल आणि माझ्या कवितेचा आणि कुस्तीचा आणि माझा काय संबंध आहे ती मी त्या कवितेतनं मांडायचा प्रयत्न केलेला आहे. इर्षाद ती तुम्हाला सादर करतो, गाऊन सादर करणार आहे. अरे वा, क्या बात. कवितेचं शीर्षक आहे की पैलवान कवी.
पहिलवान मी आहे रांगडा, मेहनत करतो शब्दांची. पहिलवान मी आहे रांगडा, मेहनत करतो शब्दांची. मी शब्दांचा खुराक घेतो, कविता करतो घामाची. मी शब्दांचा खुराक घेतो, कविता करतो घामाची. जोर बैठका रोजच होती कवितेमधल्या ओळींच्या. जोर बैठका रोजच होती कवितेमधल्या ओळींच्या. तेव्हा होते बाजू बळकट कवितेमधल्या विषयांची. तेव्हा होते बाजू बळकट कवितेमधल्या विषयांची. स्वार होऊन माझ्यावरती दुःख मला ते घोळसते. स्वार होऊन माझ्यावरती दुःख मला ते घोळसते. तेव्हा त्याला टांग मारण्या कविता मजला सावरते. तेव्हा त्याला टांग मारण्या कविता मजला सावरते. माता आणि माती मधल्या वेलांठीची कथा सांगतो. माता आणि माती मधल्या वेलांठीची कथा सांगतो. अन्यायाला ढाक लावतो, मानवतेची मुळी बांधतो. अन्यायाला ढाक लावतो, मानवतेची मुळी बांधतो. आयुष्याशी कुस्ती करतो, झोळी बांधून प्रेमाची. आयुष्याशी कुस्ती करतो, झोळी बांधून प्रेमाची. आणि जगाला वाटत फिरतो कविता माझ्या घामाची. आणि जगाला वाटत फिरतो कविता माझ्या घामाची. पहिलवान मी आहे रांगडा, मेहनत करतो शब्दांची. मी शब्दांचा खुराक घेतो, कविता करतो घामाची. मी शब्दांचा खुराक घेतो, कविता करतो घामाची. कविता करतो घामाची. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त मस्त. म्हणजे हे शब्दांचा खुराक आणि कविता घामाची, मग मातीचं शिवार, वाचनालय, हे सगळं म्हणजे बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, असंच काहीच ते झालं. म्हणजे ती वर्तमानपत्र, तिथपासून सुरू झालेला प्रवास आज वर्तमानपत्रांच्या वरती एक कवी श्रीकांत सादर करतोय कविता, अशा पद्धतीची एखादी बातमी येते. तर हे सगळं करत असताना असा एक प्रवास असेल की जो अविस्मरणीय आहे. अशी कुठली कविता आहे ज्याच्या सुचण्याच्या पाठीमागची एक कथा अविस्मरणीय आहे आणि तुम्हाला ती कविता खूप भावते, अशी कविता? या सगळ्या प्रवासामध्ये एक कविता आता मागच्या 1-2-3 वर्षापूर्वी मी लिहिलेली आहे, जिंकण्यासाठी तयार हो नावाची. हीच कविता मला वाटते की ती एक अशी इन्स्पायर, प्रेरणा देणारी, असं मला स्वतःला प्रेरणा देणारी असं वाटतं. प्रत्येक वेळी बऱ्याच वेळा आपण असं काहीतरी करत असतो आयुष्यामध्ये, काहीतरी स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक वेळा लाख प्रयत्न करत असताना सुद्धा आपल्याला त्यामध्ये अपयश येतं. अनेक वेळा खचून जायला होतं. अनेक आपले जे जवळचे लोक असतात ते आपल्याला सोबत नसतात आणि ज्यावेळी एकटेपणा वाटायला लागतो त्यावेळी स्वतःला प्रेरणा देण्यासाठी असे शब्द स्वतःला सुचले मला, आणि मग ते मी माझ्यासाठी लिहिले. तेच माझ्यासाठी ते शब्द अविस्मरणीय असे मला वाटतात. त्या कवितेचं शीर्षक आहे जिंकण्यासाठी तयार हो. कविता अशी वाचल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की ज्या ज्यावेळी मी असं खचून जातो किंवा ज्या ज्यावेळी मला असं निराश वाटतं, एकटेपणा वाटतो, त्यावेळी मी ती स्वतःच अशी कविता गुणगुणतो आणि म्हणतो, आणि मग ते मला असं स्वतःला हे वाटतं. कवितेचं शीर्षक आहे जिंकण्यासाठी तयार हो. लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो. लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो. वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो. लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो. वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो. भावनांचा मान ठेव. भावनांचा मान ठेव, कर्तव्यांची जाण ठेव. भावनांचा मान ठेव, कर्तव्यांची जाण ठेव. बदलत चालल्या काळाच्या इशाऱ्याचे भान ठेव. भावनांचा मान ठेव, कर्तव्यांची जाण ठेव. बदलत चालल्या काळाच्या इशाऱ्याचे भान ठेव. भूतकाळाची राख झटकून नाविन्याचा ध्यास हो. भूतकाळाची राख झटकून नाविन्याचा ध्यास हो. लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो. वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो. वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो. बोचतात जे शब्दांनी काटे. बोचतात जे शब्दांनी काटे, त्यांना फक्त लक्षात ठेव. बोचतात जे शब्दांनी काटे, त्यांना फक्त लक्षात ठेव. पाठीवरती हात ज्यांचे, त्यांना नेहमी हृदयात ठेव. बोचतात जे शब्दांनी काटे, त्यांना फक्त लक्षात ठेव. पाठीवरती हात ज्यांचे, त्यांना नेहमी हृदयात ठेव. कष्टाची घे मशाल हाती, तुझाच तू प्रकाश हो. कष्टाची घे मशाल हाती, तुझाच तू प्रकाश हो. लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो. वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो. जिंकण्यासाठी तयार हो.
बोथट झाल्या हत्यारांना संघर्षाची धार दे. बोथट झाल्या हत्यारांना संघर्षाची धार दे. मरगळलेल्या तुझ्या स्वप्नांना ठाम निर्णयांचा आधार दे. बोथट झाल्या हत्यारांना संघर्षाची धार दे. मरगळलेल्या तुझ्या स्वप्नांना ठाम निर्णयांचा आधार दे. तोडून सारी व्यर्थ बंधने, तोडून सारी व्यर्थ बंधने, मुक्त मोकळा श्वास हो. तोडून सारी व्यर्थ बंधने, मुक्त मोकळा श्वास हो. लढण्यासाठी तयार हो, जिंकण्यासाठी तयार हो. लढण्यासाठी तयार हो, झुंजण्यासाठी तयार हो. वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो. वेदनांचे पास तोडून जिंकण्यासाठी तयार हो. जिंकण्यासाठी तयार हो. अशा पद्धतीने ही कविता लिहिली आणि ही एकदा म्हटली की माझं मलाच प्रोत्साहन मिळतं. वेदनांचे पाश तोडून जिंकण्यासाठी तयार हो असं तुम्ही म्हणताय. असा एखादा प्रसंग कधी होता का किंवा असेल असं मला वाटतं की तुम्ही एवढ्या वेळा स्वतःला रिचार्ज करण्यासाठी ही कविता म्हण, असा एक प्रसंग ज्या प्रसंगामध्ये या कवितेनं खूप साथ दिली? हो, आहेत, बरेच प्रसंग आहेत असे. या प्रसंगात ह्या कवितेनं मला भरपूर वेळा साथ दिली. काही दिवसांपूर्वी असंच अस्तित्व निर्माण करत असताना एक गोष्ट अशी घडली की त्यात पूर्ण अपयश आलं. मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी ज्या प्रयत्नात होतो, जे काही करत होतो त्या करण्यामध्ये पूर्ण अपयश आलं. आणि त्या पूर्ण अपयश ज्यावेळी आलं त्यावेळी खचून जायला झालेलं, पूर्ण खचून झालेलं. आता सगळं थांबवावं, आता जे करतोय ते सगळं थांबवावं आणि संपवावं, थांबवून द्यावं सगळं, असं वाटत होतं. त्यावेळी ही कविता मला नेहमीच प्रेरणा दिली. ह्या कवितेनं मला. अरे क्या बात आहे. म्हणजे कविता आपल्यासाठी आई असते असं म्हणायला काय हरकत नाही की जी बाबा तुम्ही खचता तेव्हा ती पुन्हा तुमच्यातलं एक नवीन अस्तित्व निर्माण करत राहते. आता हा सगळा कालखंड धामधुमीचा आहे. म्हणजे आता बोलणाऱ्या माणसांना फार डिमांड आहे. म्हणजे ज्याची बोलण्यावर कमांड त्याला डिमांड असं काहीतरी म्हटलं जातं. निवडणुकांच्या काळामध्ये सुद्धा बोलणाऱ्या माणसांना खूप डिमांड आहे. एक दुसरा हंगाम जो स्थानिक स्वराज्य संस्थांचा येईल, तर अशा सगळ्या काळामध्ये तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी या संदर्भाने लिहिलंय की जे आजपर्यंत आम्हाला ऐकवत आलात किंवा या सगळ्या गोष्टी, तर या अनुषंगाने असलेलं लिखाण ऐकायला आवडेल. हा, ह्या मतदानाच्या जागृतीच्या संदर्भानं पण एक दोन कविता लिहिल्या. त्यापैकी एका कवितेतील थोडासा भाग मी तुम्हाला सांगतो. नक्कीच. ती आपल्या जुनी एक लावणी आहे, बुगडी माझी सांडली ग. त्या बुगडी माझी सांडली ग ह्या गाण्याच्या चालीवर मी ती कविता तयार केलेली. की ती चाल अशी आहे की बुगडी माझी सांडली ग तशी ही निवडणूक आली ग. जाऊ चला मतदानाला ग, जाऊ मतदानाला. निवडणूक आली ग, जाऊ चला मतदानाला ग, जाऊ मतदानाला. आणि कोणी नका टाळू ग माझ्या आव्हानाला ग, माझ्या आव्हानाला. हाय निवडणूक आली ग, जाऊ चला मतदानाला ग, जाऊ मतदानाला. कुणी अचानक घरात येईल, कुणी अचानक घरात येईल, दारू पैशाचं आमिष देईल. कुणी अचानक घरात येईल, दारू पैशाचं आमिष देईल. लाडी गोडीन मोहात पाडील, कुठे जेवाय धाब्यावर धाडील. नाही व्हायचा बळीचा बकरा, जाता मतदानाला, जाता मतदानाला. आणि निवडणूक आली ग, जाऊ चला मतदानाला ग, जाऊ मतदानाला. अशा पद्धतीने लिहित मतदारांच्या मध्ये जागृती निर्माण करायचं सुद्धा काम मी या मतदारामध्ये जागृती निर्माण करताना उमेदवार बऱ्याचदा समोर असतात. तर आता उमेदवारीची ही वर्ष आहेत आणि तुमच्याही वैवाहिक जीवनाच्या उमेदवारीची तर मला एक प्रश्न असा आहे की कविता म्हटली की प्रेम कविताही आली. असं कधी प्रेम कविता स्फुरली आणि ती आजपर्यंत अशी अव्यक्त प्रेम कविता किंवा व्यक्त प्रेम कविता ती आम्हाला ऐकायला आवडेल. तसं थोडंच लिहिलेलं आहे प्रेम कवितांच्या बाबतीत. अजून एक कविता आहे की असं लिहिलंय, काळी जाता माझं नाही सखे तुझंच घर आहे. काळी जाता माझं नाही सखे तुझंच घर आहे. त्याच्या सोबत तुझ्या सोबत जगण्याची त्याची भावना अमर आहे. काळी जाता माझं नाही सखे तुझंच घर आहे. तुझ्या सोबत जगण्याची त्याची भावना अमर आहे. ओठांवरती अथा सखे तुझ्याच नावाचा सूर आहे. ओठांवरती अथा सखे तुझ्याच नावाचा सूर आहे. श्वासांवरती तुझीच सत्ता आणि डोळ्यात आसवांचा पूर आहे. श्वासांवरती तुझीच सत्ता आणि डोळ्यात आसवांचा पूर आहे.
अशा पद्धतीने ही पण प्रेमावर लिहायचं मी धाडस अजून जास्त प्रमाणात केलं नाही. एक कविता अशी पण आहे ती प्रेमावर ही म्हणता येईल आणि त्याला विनोदी कविता असं सुद्धा म्हणता येईल. जे कवितेचं शीर्षक त्या असं आहे की बाकी वजा बाकी. असा प्रयत्न करत असतात प्रत्येक जण. कोणाच्या आयुष्याशी असा जर काही संबंध आला तर तो त्यानं योगायोग समजावा. बाकी वजा बाकी नावाची कविता. वाटलं होतं होईल बेरीज, वाटलं होतं होईल बेरीज, नशिबी आली वजाबाकी. वाटलं होतं होईल बेरीज, नशिबी आली वजाबाकी, दादा म्हणत तिनं माझ्या उजव्या हातात बांधली राखी. वाटलं होतं होईल बेरीज, नशिबी आली वजाबाकी, दादा म्हणत तिनं माझ्या उजव्या हातात बांधली राखी. फेसबुक व्हॉट्सअप ब्लॉक झालं. आता जमाना फेसबुक व्हॉट्सअप असल्यामुळं फेसबुक व्हॉट्सअप ब्लॉक झालं, इंस्टाग्रामही प्रायव्हेट झालं. फेसबुक व्हॉट्सअप ब्लॉक झालं, इंस्टाग्रामही प्रायव्हेट झालं, लिहिलं होतं प्रेमपत्र तेही तिनं फाडून दिलं. फेसबुक व्हॉट्सअप ब्लॉक झालं, इंस्टाग्रामही प्रायव्हेट झालं, लिहिलं होतं प्रेमपत्र तेही तिनं फाडून दिलं. ट्विटरच्या फेऱ्या रोज मारतोय, ट्विटरच्या फेऱ्या रोज मारतोय, राहिलंय आता तेवढंच बाकी, दादा म्हणत तिनं माझ्या उजव्या हातात बांधली राखी. जाता जाता गेली भांडून, जाता जाता गेली भांडून, स्वप्न सगळी मेली कोंडून. जाता जाता गेली भांडून, स्वप्न सगळी मेली कोंडून, भावना होत्या उथंबलेल्या त्याही गेल्या गलगत सांडून. जाता जाता गेली भांडून, स्वप्न सगळी मेली कोंडून, भावना होत्या उथंबलेल्या त्याही गेल्या अलगद सांडून. माझं सांत्वन मीच करतोय, माझं सांत्वन मीच करतोय, रडायचं राहिलंय अजून बाकी, दादा म्हणत तिनं माझ्या उजव्या हातात बांधली राखी. आता कविता तिचं नाव नव्हतं, कविता तिचं नाव नव्हतं तरीही कवितेत गेलो बुडून. कविता तिचं नाव नव्हतं तरीही कवितेत गेलो बुडून, मदिरा नुसती ऐकून होतो. कविता तिचं नाव नव्हतं तरीही कवितेत गेलो बुडून, मदिरा नुसती ऐकून होतो. प्यावी म्हटलं लाज सोडून. ग्लास फक्त भरून ठेवलाय, ग्लास फक्त भरून ठेवलाय, प्यायचा राहिलाय अजून बाकी, दादा म्हणत तिनं माझ्या उजव्या हातात बांधली राखी. दादा म्हणत तिनं माझ्या उजव्या हातात बांधली राखी. पुन्हा आशावाद माणसातला कधी संपत नाही, म्हणून पुन्हा एकदा लढावं म्हणतोय, पुन्हा एकदा लढावं म्हणतोय, प्रेमाच्या खड्ड्यात पडावं म्हणतोय. पुन्हा एकदा लढावं म्हणतोय, प्रेमाच्या खड्ड्यात पडावं म्हणतोय. शोध नवा सुरू केलाय, शोध नवा सुरू केलाय, दुसरी मिळेल एखादी सखी, ती गेली निघून तरी भावना मागे राहिल्या बाकी. ती गेली निघून तरी भावना मागे राहिल्या बाकी, दादा म्हणत तिनं माझ्या उजव्या हातात बांधली राखी. दादा म्हणत तिनं माझ्या उजव्या हातात बांधली राखी. अशा पद्धतीने राखी जरी बांधली असली तरी सुद्धा तिच्यानंतर भावनांचा पूर बाकी आहे, पूर अजून बाकी आहे, आणि त्या भावनांच्या पुरातनच कविता सुचतायत असं म्हटलं तरी काय हरकत नाही. पण एक नितीन मोराळे नावाचा एक कवी आहे, तो म्हणतो की तू आलीस तू गेलीस विषय कादंबरीचा झाला, आणि तू दिलेलं दुःख इतकं दर्जेदार निघालं की एका नव्या लेखकाचा जन्म झाला. तर त्यातून नव्या लेखकाचा, नव्या लेखनाचा, म्हणजे शब्द असा आज माझ्या बघ धार छान आहे, राणी तुझ्या रूपाचा व्यापार छान आहे, या कवी अनंत राऊतांच्या ओळीत. असं म्हटलं जातं की ब्रेकअप नंतर माणसं जास्त लिहितात, प्रेमविरहानंतर माणसं जास्त लिहितात. तर अशा काही कविता की ज्या या आपल्या समारोपाकडे वळत असताना अशा ज्या भावलेल्या तुमच्या कविता की ज्या या माध्यमातून आमच्या या प्रेक्षकांना ऐकवाव्याशा वाटतायत, अशा काही कविता आम्हाला या निमित्तानं ऐकायला आवडतील. इर्शाद. छोट्या छोट्या अशा प्रेमाच्या नंतरच्या अशा लिहिलेल्या आहेत, आणि एक शेवटी मोठी एक राजकारणावरची आहे, ती सुद्धा मी यात सादर करतो. प्रश्नांभोवती प्रश्न गुंततो, जीव सारखा झुरत असतो. तुम्ही म्हटला त्याप्रमाणे यानंतर तिने राखी बांधल्यानंतरचा हा जो काळ असतो प्रत्येक कवीचा, तो बहारलेला असतो. आणि प्रश्नांभोवती प्रश्न गुंततो, जीव सारखा झुरत असतो. प्रश्नांभोवती प्रश्न गुंततो, जीव सारखा झुरत असतो, न सुटणाऱ्या प्रश्नांमागे जीव सारखा फिरत असतो. प्रश्नांभोवती प्रश्न गुंततो, जीव सारखा झुरत असतो, न सुटणाऱ्या प्रश्नांमागे जीव सारखा फिरत असतो. न सुटणारे सोडून द्यावे कळत असूनही वळत नाही, न सुटणारे सोडून द्यावे कळत असूनही वळत नाही, जीवास पडलेल्या प्रश्नांचे उत्तर काही मिळत नाही, जीवास पडलेल्या प्रश्नांचे उत्तर काही मिळत नाही. अशा पद्धतीने सुद्धा छोट्या 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 लिहायचा प्रयत्न करतोय. अजून प्रवास करायचा आहे, मोठा चालूच ठेवायचा आहे. याच्यानंतर अजून एक स्वतःला अशी प्रेरणा देणारी, ज्यावेळी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी की खचायला होतं, हारून जायला होतं, त्यावेळी असं लिहिलेलं की संघर्षाच्या वाटेवरचं पाऊल माझं आहे,
संघर्षाच्या वाटेवरचं पाऊल माझं आहे, आव्हानाला भेदायाची चाहूल माझी आहे. संघर्षाच्या वाटेवरचं पाऊल माझं आहे, आव्हानाला भेदायाची चाहूल माझी आहे. आता जराशे श्वास रोखुनी थांबा रे दुःखांनो, आता जराशे श्वास रोखुनी थांबा रे दुःखांनो. डाव नव्याने जिंकायाची चाहूल माझी आहे, डाव नव्याने जिंकायाची चाहूल माझी आहे. असाही थोडा थोडा प्रयत्न आता चालू आहे लिखाणाच्या बाबतीत. क्या बात आहे. सुंदर सुंदर सुंदर. आणखी अशा ज्या कविता आहेत त्यामधून तुम्ही राजकारणाची आठवण करून दिली. ही राजकीय कविता या सगळ्या म्हणजे आता कसं आहे की सध्या राजकारण हा टीआरपीचा विषय झालाय. म्हणजे आमच्यासाठी तो टीआरपीचा नाही, पण एका बाजूने खेदाचाही विषय आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे चिकित्साही त्या माध्यमातून येऊ. तुमची कविता काय सांगते नेमकं, राजकारण कसं आहे सध्याच्या परिस्थितीत असलेलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हटलीचं मला मी वाचलेलं आहे की राजकारण ही सगळ्या प्रश्नांच्या कुलपांची किल्ली आहे असं म्हटलेलं गेलं आहे. म्हणून ही राजकारण आपल्या भोवती कसं कसं फिरत असतं ह्या संदर्भानं आता अलीकडच्या काळामध्ये मी लिहिलेली ही कविता आहे. गेय स्वरूपातली कविता आहे. ओके. आता ती तुमच्या समोर मी गाऊनच सादर करणार आहे. नक्कीच आवडेल इर्शाद. तसं राजकारण आणि प्रेम या दोन गोष्टी कवितेत आल्या की कवी संपन्न होतो असं म्हणायला काय हरकत नाही. कारण कधी कधी प्रेमातलं राजकारण आणि राजकारणातलं प्रेम या दोन गोष्टी या वेगवेगळ्या. तसं आपल्या भोवती राजकारण असतंच आणि ह्या राजकारणाच्या संदर्भानं सध्याची परिस्थिती असणारी ही राजकारणाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मी थोडस व्यक्त व्हायचा प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे राजकारण. तुमच्या भोवती फिरते आहे राजकारण, माझ्या भोवती फिरते आहे राजकारण. तुमच्या भोवती फिरते आहे राजकारण, माझ्या भोवती फिरते आहे राजकारण. हिरवा भगवा निळा तांबडा झेंडे केले, जाती पाती मध्ये आमचे कंपू केले. हिरवा भगवा निळा तांबडा झेंडे केले, जाती पाती मध्ये आमचे कंपू केले. एक तिरंगा भावत नाही आम्हा कारण, रंगाभोवती फिरते आहे राजकारण. निवडणुकीच्या काळी यांना जनता दिसते, जुमल्यांच्या थापांना जनता नेहमी फसते. निवडणुकीच्या काळी यांना जनता दिसते, जुमलेबाजीच्या थापांना जनता फसते. जन्मा नाही अजून आला विकास कारण, जन्मा नाही अजून आला विकास कारण. खुर्ची भोवती फिरते आहे राजकारण. आता या पुढच्या ओळींमध्ये मी असं लिहिले की शेतकऱ्याचं जगणं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातलं वेगळं 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 असतं. आता मी ज्या भागातून येतो, कोल्हापूर जिल्ह्यातून येतो, पंचगंगेच्या काठावरनं संगमावरच्या गाव असणाऱ्या वरंगे पाडळी नावाच्या गावात नेतो आणि त्या परिसरामध्ये असणाऱ्या भोगावती, कासारी ही पंचगंगा नदी आहे. त्या पंचगंगेच्या काठावर जे पीक आहे ऊस सगळ्यात जास्त पिकतो आणि ती पीक दरवर्षीच्या अलीकडच्या काळामधल्या पुरामध्ये नुकसान होतं, प्रचंड नुकसान होतं. आणि त्या झालेल्या नुकसानाला शेतकऱ्यांना दाद मागायला कुठं जागा राहिली नाही, त्यांचा आवाज मांडणारा कोणी राहिलं नाही. म्हणून मी माझ्या जवळची जी परिस्थिती आहे ती या ओळीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पीक हाताचे या वर्षीच्या पुरात गेले, पीक हाताचे या वर्षीच्या पुरात गेले. प्रश्नांचे उत्तर चर्चेच्या त्या धुरात मेले. पीक हाताचे या वर्षीच्या पुरात गेले, प्रश्नांचे उत्तर चर्चेच्या त्या धुरात मेले. शेतकऱ्यांना उरला नाही वाली कारण, शेती भोवती फिरते आहे राजकारण. अलीकडच्या काळामध्ये माय मराठीला आपल्या भाषेचा दर्जा मिळाला, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तरीही अभिजात भाषा आता आपण व्यक्त होण्याची, शिकण्याची सगळी भाषा मराठीच राहिलेली आहे. आणि
आज आपण वाड्या वस्त्यांवर गेलो, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असताना सुद्धा वाड्या वस्त्यावरच्या शाळांमध्ये एकच विद्यार्थी, 2 विद्यार्थी किंवा काही विद्यार्थीच नाहीत, शाळाच बंद पडलेल्या आहेत, अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून ह्या गोष्टीवर मी असं व्यक्त झालोय की माय मराठी आमची आता अभिजात झाली, तरीही आहे अजून रिकामी शाळेची खोली. माय मराठी आमची आता अभिजात झाली, तरीही आहे अजून रिकामी शाळेची खोली. शाळेचाही घुटमळतो आहे श्वास कारण, शाळेचाही घुटमळतो आहे श्वास कारण. ती भाषेभोवती फिरते आहे राजकारण, रोज उधळतो आहे इथल्या सत्तेचा घोडा, रोज उधळतो आहे इथल्या सत्तेचा घोडा. याच्या त्याच्या प्रत्येकाच्या पक्षाला फोडा, रोज उधळतो आहे इथल्या सत्तेचा घोडा. याच्या त्याच्या प्रत्येकाच्या पक्षाला फोडा. हताश आहे अजून इथली जनता कारण, सत्तेभोवती फिरते आहे राजकारण. आता शेवटच्या 2 ओळी. तुझ्याविषयी मी काय लिहावे काय कळेना, सोडून तुझला दूर पळावे पाय वळेना. तुझ्याविषयी मी काय लिहावे काय कळेना, सोडून तुझला दूर पळावे पाय वळेना. तुझी मोकळी वाट आहे ती आता कारण, आपल्या भोवती फिरते आहे राजकारण. या वळणावर किती तुझी मी वाट पाहिली, डोळ्यांमधल्या अश्रूंची ही कविता लिहिली. या वळणावर किती तुझी मी वाट पाहिली, डोळ्यांमधल्या अश्रूंची ही कविता लिहिली. आता कविता लिहायचे मी थांबवले कारण, आता कविता लिहायचे मी थांबवले कारण. कवितेभोवती फिरते आहे राजकारण, क्या बात है, क्या बात है. माझ्या भोवती फिरते आहे राजकारण, तुमच्या भोवती फिरते आहे राजकारण. राजकारण राजकारण. एका बाजूला प्रेम आहे, दुसऱ्या बाजूला विरह आहे, एका बाजूला माती आहे आणि दुसऱ्या बाजूला मती आहे. अशी कुठंही मती हरवू न देता आपलं भान योग्य जागेवर ठेवत, समाज भान राखत तुम्ही हा कवितांचा जो प्रवास केलाय, या सगळ्यामध्ये एक शेवटचा फक्त प्रश्न विचारायचा म्हणून, कवितांच्या प्रवासातला प्रत्येकाचा एक अविस्मरणीय किस्सा असतो. असा एक अविस्मरणीय किस्सा जो विसरताच येत नाही, जो कुणाला तरी सांगितल्याशिवाय राहत नाही, असा एक अविस्मरणीय किस्सा जो पाठ सोडत नाही आहे, असा कुठला किस्सा आहे? सो ज्या दिवशी मी पहिल्यांदा कविता सादर करायला उभा राहिलो, तेच कविता लिहित असून सुद्धा ती कविता स्वतःजवळच ठेवणं, कुणालाही न सांगणं, अशा माझ्या ज्या काही सवयी होत्या, त्या सवयी टाळून माझ्या मित्रांनीच मला त्या कवितेच्या स्टेजवर उभा केलं. की पहिला दिवस जो आहे कविता, ती सालाबाद प्रमाणे नावाची जी कविता आहे, ती कविता अविस्मरणीय अशी आहे. त्या कवितेची म्हणजे कधीही आठवण झाली तर ती पहिला दिवस आणि पहिला प्रसंग तो मला आठवतो. कविता काय होती ऐकवाल? कविता अशी होती, पहिल्यांदा सादर केलेली मी, शीर्षक होतं सालाबाद प्रमाणे. सालाबाद प्रमाणे. अवकाळी पाऊस आणि गारपीट सालाबाद प्रमाणे. अवकाळी पाऊस आणि गारपीट सालाबाद प्रमाणे, पॅकेज नावाच्या गुळगुळीत मलमपट्ट्या सालाबाद प्रमाणे. अवकाळी पाऊस आणि गारपीट सालाबाद प्रमाणे, पॅकेज नावाच्या गुळगुळीत मलमपट्ट्या सालाबाद प्रमाणे. हमी भावासाठी लढा FRPचा तिढा. हमी भावासाठी लढा FRPचा तिढा, निर्यातीवर बंदी सालाबाद प्रमाणे.
दुष्काळाचा फेरा छावण्यांमधला चारा, दुष्काळाचा फेरा छावण्यांमधला चारा, गुराढोरांचा कोंडमारा, सालाबाद प्रमाणे व्यापाऱ्यांचे बंड, वीज बिलांचा भुर्दंड, व्यापाऱ्यांचे बंड, वीज बिलांचा भुर्दंड, कर्जाशी चौदंड, सालाबाद प्रमाणे आश्वासनांच्या खैराती, आश्वासनांच्या खैराती, आधुनिकीकरणाच्या गप्पा, आश्वासनांच्या खैराती, आधुनिकीकरणाच्या गप्पा, कोंडलेले श्वास, गळ्याभोवती फास, सालाबाद प्रमाणे कधीही न मिटणारे आमचे प्रश्न, कधीही न मिटणारे आमचे प्रश्न, त्यांची उत्तरेही तशीच सालाबाद प्रमाणे, म्हणून आमची प्रगती ही सालाबाद प्रमाणे, म्हणून आमची प्रगती ही सालाबाद प्रमाणे. अशी ती कविता होती. आणि ही कविता ज्यावेळी मला कवितेचा माझा प्रवास आठवतो त्यावेळी ती पहिली कविता ज्यावेळी मी पहिल्यांदा स्टेजवर उभा राहून ती सादर केली तो प्रसंग मला आठवतो. क्या बात आहे. अविस्मरणीय वाटतं. हे सालाबाद प्रमाणे असं तुमचं कविता लिहिणं सुद्धा सालाबाद प्रमाणे होत राहणार आहे, हा. व्यक्त होणं सालाबाद प्रमाणे होत राहणार आहे, आणि पुस्तक नाकासाठी साथ देणं हे सुद्धा सालाबाद प्रमाणे सालाबाद होत राहणार आहे. असा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं तुमच्याकडनं पुस्तक घेतो. नाकासाठी एक 4 ओळी मगाशीच सुचवल्या. वा वा. पुस्तक नाकासाठी इर्षाद. वाटेवरती चालत असता येतो प्रसंग बाका, हा. वाटेवरती चालत असता येतो प्रसंग बाका, मनाच्या धाग्यांमधला उसवून जातो टाका. क्या बात. वाटेवरती चालत असता येतो प्रसंग बाका, मनाच्या धाग्यांमधला उसवून जातो टाका, अशाच वेळी मार्ग दिसावा आणि मिळावा मोका, हा. अशाच वेळी मार्ग दिसावा आणि मिळावा मोका, प्रत्येकाच्या वाटेवरती यावा पुस्तक नाका, वा वा वा. प्रत्येकाच्या वाटेवरती क्या यावा बात पुस्तक नाका. क्या बात. अशा पुस्तक नाक्याला समर्पित अशा ओळी. क्या बात आहे. अशाच प्रत्येकाच्या वाटेवरती यावा पुस्तक नाका असं म्हणणारे अनेक साथीदार आता पुस्तक नाकाला भेटत आहेत. त्यातलाच हा एक अत्यंत महत्वाचा साथीदार म्हणजे कवी आमचा श्रीकांत दादा. हा दादा आपल्याला भेटला ज्यानं आपल्याला त्याचा प्रवास पंचगंगेच्या नदीकाठापासून, करवीरच्या मातीपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत व्यक्त झालेल्या मंचांपर्यंत सांगितला. हा कवी लढतो, झुंजतो, झुंजण्यासाठी तयार व्हा असं सांगत राहतो. राजकारणातल्या कोपरखाळ्या सांगतो, पुढे जाऊन प्रेम आणि विरह यातली गंमत सुद्धा सांगतो. हे असेच कवी आपण सगळेजण ऐकत राहणार आहोत. तुम्ही पाहत राहा पुस्तक नाका, आणि आवडल्यास आपल्या कमेंट्स, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. भेटत राहू इथंच असंच नेहमीप्रमाणे पुस्तक नाका.